बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून। पिंपळनेर नगर परिषदेची पहिलीच निवडणूक लागली असून या निवडणुकीत युतीतील मुख्य घटक म्हणजे भाजप शिवसेना समोरासमोर उभे टाकले आहेत। त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे। शिवसेनेनेही कंबर कसली असून आपलेच 20 नगरसेवक व नगराध्यक्षही आपलाच निवडून आणू असा निर्धार व्यक्त केला आहे। या निमित्ताने पिंपळनेर येथे उद्या 11 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेसाठी पूर्ण तयारी होत आहे। ही सभा विद्यानंद हायस्कूल समोरील भव्य पटांगणावर होणार आहे। या सभेत नामदार दादाजी भुसे उपस्थित राहणार आहेत। त्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित व आमदार मंजुळाताई गावित यांनी सभेची पूर्ण तयारी केली आहे। उपमुख्यमंत्री हे सटाणा रस्त्यावरील एम हसन अली यांच्या पेट्रोल पंपाजवळील ग्राउंडवर हेलिकॉप्टरने उतरणार असून ते सभास्थळी पिंपळनेर सटाणा रस्त्याने येणार आहेत। बहुचर्चित खड्डेयुक्त रस्त्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे। यावेळी सर्व नगरसेवक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या प्रचारासाठी व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे। साठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी। हे उद्याला या ठिकाणी 11 वाजता आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येते। त्यांच्यासोबतच सन्माननीय आमदार दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री, सन्माननीय आमदार पाणी पुरवठा मंत्री माननीय गुलाबराव पाटील साहेब आणि शिवसेनेचे सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी असे हे सर्व नेते उद्याला या ठिकाणी आम्हाला या पिंपळनेर नगरीमध्ये दाखल होत आहेत। आम्ही त्यांचं मनोभावे या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्या या विकासात्मक पर्वावरती ते आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे मी सर्व शहरातल्या पिंपळनेर शहरातल्या परिसरात सर्व नागरिक बंधू भगिनींना आवाहन करतो, उद्या सकाळी 11 वाजता या ठिकाणी सभेला आपण आवर्जून यावं। आणि आमची विनंती आहे, पिंपळनेरमध्ये शिंदे साहेबांनी नगर परिषदेला जी विकासात्मक कामं दिलेले त्याचाही उहापोह या ठिकाणी होणार आहे। आणि पिंपळनेर नगरी ही नंदनगरी आहे, हे पावनभूमी आहे। ती या ठिकाणी साहेबांना एकनाथजी शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये या आता इलेक्शनमध्ये 300 सभा घ्यायचे, त्याची मुहूर्तमेढ शुभ श्रीफळ फोडून पिंपळनेरवर विश्वास दाखवलेला आहे। आणि पिंपळ नगरीमध्ये येऊन या ठिकाणी या सभेचं ते मार्गदर्शन करणार आहे आणि या ठिकाणी श्रीफळ फोडून प्रचाराची धुरा, प्रचाराचा नारळ या ठिकाणी महाराष्ट्रभर जाणार आहे संदेश। आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या